नमस्कार. आज आपण लव जिहाद या विषयावर बोलणार आहोत. खरं तर या विषयावर बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं, पण आता मुद्दाम या विषयावर बोलण्यासाठी येतो आहे. लव जिहाद ही एक समस्या झाली आहे. ती समस्या प्रत्येक आंतरधर्मीय विवाहासोबत लागू आहे. म्हणजे आजपर्यंतचा अनुभव असा आहे की जिथे जिथे अशा स्वरूपाचे हिंदू तरुणीसोबतचे मुस्लिम विवाह झालेले आहेत तिथे तिथे हा विवाह अयशस्वी ठरलेला आहे. अगदी स्पष्टच सांगायचं झालं म्हणजे मी का बोलणार नव्हतो याचं कारणही सांगून देतो. या प्रकरणाचा फटका माझ्या परिवारानं देखील सहन केलेला आहे, म्हणून मला या विषयावर बोलायचं नव्हतं. अगदीच मुस्लिम तरुणासोबतचे हिंदू तरुणीसोबतचे विवाह हे अपयशी हेतुपूर्वक एका कटाचा भाग असतात. म्हणजे अगदी कुमार केतकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर या नियोजनबद्ध कटाचा भाग असतात, एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असतात. हे मी अनुभवानं सांगतो आहे. हे प्रकरण ज्या निमित्तानं पुढं आलं ते म्हणजे नाशिकमधलं एक प्रकरण. रसिका नावाच्या मुलीचा आसिफ नावाच्या मुलासोबत विवाह ठरलेला होता. त्याची वाजवून गाजवून पत्रिका छापण्यात आली. ही पत्रिका डिस्ट्रीब्यूट झाली. त्यानंतर या पत्रिका कुणीतरी व्हॉट्सअपवर टाकल्या आणि याच्या गाजावाजा सुरू झाला. अगदी नाशिकमधल्या त्या व्यक्तीच्या जात समुदायानं त्यांना वाळीत टाकलं, निषेध केला आणि हा विवाह अशा स्वरूपात करू नये अशी विनंती, धमकी, इशारा, जे काय म्हणायचं आहे ते म्हणा, तो दिला. आता यात एखाद्या व्यक्तीचा होणारा विवाह यात समाजाने हस्तक्षेप करावा का असा प्रश्न पुन्हा एकदा काही उदारमतवाद्यांनी उपस्थित केला. बरं, या प्रश्नानंतर सुद्धा त्या परिवारानं एक निर्णय घेतला आणि तो निर्णय होता की हा विवाह रद्द करण्याचा. त्यांनी एक पत्र दिलं आणि सांगितलं समाजाला की अशा स्वरूपाचा विवाह करणे ही माझी चूक होती, मी ती मान्य करतो, हा विवाह रद्द करतो. माफी मागितली, पत्र दिलं. आता एका कुटुंबाच्या संबंधात समाजाची संघटना येते. समाजाच्या संघटनेचा दबाव कन्व्हिन्स करणं, काहीही गृहीत धरून तो व्यक्ती तो विवाह रद्द करतो आणि माफी मागतो. आता या प्रकारानंतर माध्यमांची एंट्री झाली. आपल्याकडं कसं आहे, सगळ्याच गोष्टी फार मुक्तपणे, विचाराची मुक्तता, विचाराचं स्वातंत्र्य, आचाराचं स्वातंत्र्य, सगळं स्वातंत्र्य खूप मोठ्या प्रमाणात बहाल केलेलं आहे. आणि मग एखादा समाज अशा स्वरूपाचं पत्र द्यायला भाग पाडतो आणि त्या पत्राचा आधार घेऊन तो माफीही मागतो. हा व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर, अभिव्यक्तीवर, वर्तन स्वातंत्र्यावर घाला असल्याचा गळा भारतातील, महाराष्ट्रातील पुरोगामी प्रसारमाध्यमे काढू लागतात. यावर माध्यमातून चर्चा सुद्धा घडतात, झडतात आणि अनेक पुरोगामी उदार मतवादी मंडळी हा अधिक्षेप असल्याचं, हा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचं, हा सामूहिक घाला असल्याचं जाहीरपणे बोलून टाकतात. एखाद्या मुस्लिम तरुणासोबतचा विवाह हिंदू तरुणीचा होतो आहे आणि तो समाजाच्या भयानं रद्द होतो आहे, तेव्हा तो व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला असतो. यावर माध्यमामध्ये चर्चा होते. पण काही वर्षापूर्वीची एक घटना ऐका, आठवा. काय आहे ती घटना? एका हास्य कलाकारानं, चित्रपट कलाकारानं आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी महाराष्ट्रात गणेशोत्सव असतो आणि या गणेशोत्सवाच्या काळात त्यानं आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली. त्याचे फोटो समाज माध्यमात टाकले. दुर्दैवाने तो व्यक्ती हिंदू नव्हता, तो नवबौद्ध होता, अनुसूचित जातीमधला. आणि मग त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बौद्ध संप्रदाय पेटून उठला. त्यांनी त्याला गद्दार वगैरे वगैरे अशा उपाधी लावल्या आणि यानंतर त्या व्यक्तीला माफी मागावी लागली. जाहीरपणे माफी मागितली. मी पुन्हा गणपती बसवणार नाही, मला माफ करा असं म्हणावं लागलं. कलाकार कोण? तो कलाकार भाऊ कदम.
भाऊ कदमांनी घरी बसवलेल्या गणपतीवर प्रचंड गदारोळ झाला, त्याला माफी मागावी लागली, ते माफी मागितल्याचा हे सुद्धा तुम्ही बघताय. अशी भाऊ कदमची अवस्था झाली त्यावेळी हे विचार स्वातंत्र्य व्यक्त करणारी मंडळी कुठे होती? म्हणजे एखादा हिंदू अशी कृती करतो तेव्हा विचार स्वातंत्र्याच्या गोष्टी येतात, पण अन्य व्यक्ती असं करतात तेव्हा ते विचार स्वातंत्र्य असं नाही होत नाही. भाऊ कदमांनी गणपती बसवावाच कशाला, अशा स्वरूपाची प्रश्न विचारली जातात. एकट्या भाऊ कदम सोबत हे झालंय का? अजिबात नाही. हे अनेकांच्या सोबत घडलंय. एक वृत्तपत्र आहे जे या विचारधारेशी संबंधित आहे, ते आपल्या घरी गणपती बसवणाऱ्यांना गद्दार या नावानं संबोधतं आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ केली जाते. या स्वरूपाची कृत्य मग माफी मागितली जाते आणि मोठ्या अभिमानानं ती माफी मिरवली जाते. जर एखाद्या जातीचा, धर्माचा समुदाय हिंदू आचरण पद्धतीत वागल्यामुळं त्याला गद्दार म्हणणार असेल, त्याची माफी मागून घेणार असेल, त्यावेळी याच्यावर भाष्य करण्याची, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला म्हणण्याची इच्छा कोणत्याही प्रसारमाध्यमाची होत नाही. पण कधी नव्हे तो हिंदूंनी दबाव टाकला आणि त्याने माफी मागून विवाह रद्द केला की त्याची मात्र जोरदार चर्चा करावी वाटते. समाज माध्यमांमध्ये एका मुस्लिम मौलवीचा व्हिडिओ फिरतोय. त्या व्हिडिओत ते म्हणतात की हॅपी दिवाळी म्हणू नका, सेम टू यू म्हणू नका. का? तर दिवाळी ही मुस्लिममध्ये नाहीच आहे. सेम टू यूचा अर्थ असा आहे, जशा मला शुभेच्छा दिल्या तशा तुम्हालाही. म्हणजे मी ती दिवाळी मान्य करतो, मी तो पाडवा मान्य करतो असा त्याचा अर्थ होईल. सेम टू यू सुद्धा म्हणू नका. त्यांना आपल्या ईदच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर देऊ दे, त्यांना ते मान्य आहे असं गृहीत धरा. पण तुम्ही मात्र कोणत्याही हिंदूला दिवाळी, गणेशोत्सव किंवा अशा सणाच्या शुभेच्छा देऊ नका. मोठ्या अभिमानानं सगळेच जण हा व्हिडिओ मिरवतात आणि त्याबाबत कोणीही माध्यम भाष्य करत नाही. अर्थात यावरती भाष्य होतं ते फक्त समाज माध्यमांच्या मध्ये, बाकी माध्यमांच्या मधून भाष्य होताना दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हिंदू जेव्हा प्रतिक्रिया व्यक्त करेल तेव्हा ती आक्रमकता असते, तेव्हा तो अन्य धर्माला दाबण्याचा प्रयत्न असतो, आणि जेव्हा अन्य धर्मीय प्रतिक्रिया व्यक्त करतील तेव्हा मात्र त्याला कुठेच मांडायचं नाही. तो आक्रमणकारी नसतात, ते अगदी शांत असतात. अशा स्वरूपाचा हेत्वारोप हिंदू धर्मावर वारंवार होत आलेला आहे. स्वातंत्र्य असावं, कुणी दबाव टाकू नये, या गोष्टीशी आम्हीही असहमत नाही. पण या सगळ्या प्रकारामध्ये फक्त हिंदूंना लक्ष केलं जातं याचं आश्चर्य वाटतं. होय, फक्त हिंदूंना लक्ष केलं जातं. हा प्रकार माध्यमांनी थांबवला नाही तर हिंदू आक्रमक आहेत अशा स्वरूपाची प्रतिमा निर्माण व्हायला सुरुवात होईल. अहो, आमच्या पोरीबाळी काढून घेऊन जायच्या, त्यांना वापरायचं, त्यांना देहाच्या बाजारात विकून टाकायचं किंवा वापरून सोडून द्यायचं. एखादी हिंदू पोरगी जातनिहाय वेगवेगळ्या दरानं पटवली म्हणून त्यानं फायदा करून घ्यायचा, काम झालं की सोडून द्यायचं, असे उद्योग सातत्यानं होत आले आहेत. एका IAS अधिकारी, हिंदू IAS अधिकारी एका मुस्लिम IAS अधिकारी सोबत लग्न करते. तिच्या घटस्फोटाची बातमी आल्यावर माध्यमातले हेच वीर असं घडलं नाही म्हणून पुढे आले होते, पण पुढे काही महिन्यात तो घटस्फोट झाल्याचं सिद्ध झालं. त्यावेळी या माध्यमवीरांना आपलं तोंड उचकावून हा घटस्फोट झालाय हे सुद्धा सांगता आलं नाही. टीना दाबींनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला, त्यावेळी तो पाढा कुणाला वाचून दाखवावा वाटला नाही. सहजपणे घटस्फोटाची प्रक्रिया होऊन जाते आणि त्यावर कुणी भाष्यही करत नाही. खरं तर असे विवाह करणे ही ज्याची त्याची इच्छा आहे, पण या विवाहाच्या नंतरच्या परिणामांकडे बघितलं तर गोष्ट लक्षात येऊन जाते की ते परिणाम भयंकरच आहेत. पण तरीही यावर आम्ही भाष्य करायचं नाही असं जर असेल आणि याला जर व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला म्हणणार असाल तर असा व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला पुन्हा पुन्हा घालावा लागेल हेच लक्षात घ्या. कारण अशा स्वशात बोलणं झालं नाही
तर अनेक तरुणी सुखी संसाराला लागणार नाहीत, तर त्या वेश्यावस्तीच्या बाजारात उभ्या असलेल्या आपल्याला दिसतील. पोरगी चांगल्या घरात जावी असं अपेक्षित असतं, पण ही रस्त्यावर नाक्यावर टोळक्याने उभी असलेली कार्टी कोणत्या हेतूनी पोरी पटवतात हे स्पष्ट आहे. त्यामुळं अशा स्वरूपाच्या कारवायांना व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मान्य करत जेमतेम कोवळ्या वयात ज्या पोरींना अजून आपल्या भविष्याचा अंदाजही आलेला नसतो, 18 वर्षाची झाली म्हणजे अक्कल आली असं होत नाही, जिला कळतच नाही, अशांना स्वतःहून व्यक्ती स्वातंत्र्याच्या नादात या अंधारात ढकलून देण्याची हिंदू मानसिकता नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं याला विरोध होईल आणि या विरोधाला व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला म्हणून जर माध्यमं मांडणार असतील, तर माध्यमांच्या स्वातंत्र्यावरही घाला घालण्याची वेळ हिंदू समाजाला येईल, एवढं लक्षात ठेवावं. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबा. आपल्यापर्यंत आमचे विषय पोहोचत राहतील. नमस्कार.